एक धक्कादायक बातमी वर्ध्यामधून आपल्या समोर येते आहे। प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली। प्रवाशांनी जीव मुठीत धरून खिडकी बाहेर उड्या मारल्या। प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी आपला जीव मुठीत धरून खिडकीच्या बाहेर उड्या मारल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्थानिक बसस्थानकावर घडली आणि यावेळी चालक आणि वाहकांसह नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार सेलूच्या बसस्थानकावरून MH40Y5674 क्रमांकाची एसटी महामंडळाची बस सायंकाळी 6 वाजता निघाली आणि आज आठवडी बाजाराचा दिवस असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी बस अगदी खचाखच भरली होती। यावेळी बसस्थानकातून बस वळण घेत पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली। दरम्यान बसच्या खाली आग लागल्याचं बसस्थानकातील नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्यांनी लागलीच या संदर्भात बसच्या चालकाला कल्पना दिली आणि बस स्थानकावर एकच तारांबळ उडाली। एव्हाना आगीने चांगलाच पेट घेतला होता आणि बसच्या खाली उतरण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती। यावेळी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे अग्निशमन यंत्र देखील काम करत नव्हते। काहींनी तर पाणी मारून सदर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। शेवटी कशीबशी आग आटोक्यात आली, परंतु बसच्या आत असणाऱ्या अग्निशमन यंत्रावर अनेक प्रश्न उपस्थित करून गेले। सदर बसची अचानक वायरिंग शॉर्ट झाल्याने आग लागल्याची माहिती बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली। बसला आग लागल्याची माहिती मिळताच अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी बसच्या खिडकीतून बाहेर उड्या मारल्या आणि दरवाजातून बाहेर पडण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती। त्यामुळे अनेक जण खाली पडले आणि किरकोळ जखमी झाले। शेवटी आग आटोक्यात येताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, वर्धा।